ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। कोल्हापूर महापालिका गाजवली, बंटी पाटलांना मोठा धक्का, शिंदेंनी शिलेदार फोडला। कोल्हापुरात महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला निसटता पराभव स्वीकारावा लागला आहे। त्यातच आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील मोठी घडामोड घडली आहे। गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांच्यासह काँग्रेसमधील अनेक मान्यवरांनी शिंदेंच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि कोल्हापुरातील करवीर मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून मुंबई येथे हा भव्य सोहळा पार पडला। या पक्ष प्रवेशाने कोल्हापूरच्या राजकीय पटलावर शिवसेनेची ताकद वाढली असून गोकुळ दूध संघाच्या राजकारणातही आमदार नरके यांचे वर्चस्व गडद होणार आहे। गेल्या 3 ते 3.5 दशकांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आणि विशेषतः गोकुळ दूध संघाच्या सत्ता केंद्रात महत्त्वाची भूमिका बजावणारे आबाजी यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला। त्यांचा हा निर्णय जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेचे पारडे जड करणारा ठरणार आहे। आबाजींची राजकीय ताकद, अनुभव आणि गोकुळसारख्या महत्त्वाच्या संस्थेतील प्रभाव यामुळे शिवसेना अधिक भक्कम होईल असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे। येत्या काळात कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील राजकारणावर याचे दूरगामी परिणाम दिसून येतील। विशेषतः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने हा पक्ष प्रवेश शिवसेनेसाठी मोठा ट्विस्ट ठरणार आहे। या सोहळ्यात आबाजी यांच्यासह त्यांचे सुपुत्र सचिन पाटील तसेच बुद्धिराज पाटील, नंदू पाटील, वीरशैव बँकेचे माजी अध्यक्ष अनिल सोलापुरे, रयत संघाचे संचालक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि स्थानिक मान्यवर अशा एकूण 38 काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता। सर्वांनी एकत्रितपणे शिवसेनेचे झेंडे हातात घेऊन पक्ष प्रवेशाची शपथ घेतली आहे। या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार चंद्रदीप नरके यांनी सर्व नवप्रवेशितांचे शिवसेना पक्षात सहर्ष स्वागत केले। त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देताना शिंदे म्हणाले, शिवसेना ही जनतेची खरी साथी आहे। नवप्रवेशितांच्या सहभागाने पक्ष अधिक मजबूत होईल। आमदार नरके यांनी बोलताना सांगितले की पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील जनतेच्या हितासाठी हे सर्वजण समर्पित भावनेने कार्य करतील असा माझा दृढ विश्वास आहे। गोकुळच्या राजकारणातही हे बदल सकारात्मक ठरतील। या सोहळ्याला उपस्थित असणाऱ्यांमध्ये गोकुळ संचालक अजित नरके, SR पाटील, राहुल खाडे, उत्तम वरुटे, किशोर पाटील, अमित वरुटे, शैलेश वरुटे, एकनाथ पाटील आणि सर्जेराव हुजरे यांचा समावेश होता। हा पक्षप्रवेश कोल्हापुरातील काँग्रेसला मोठा धक्का देणारा असून स्थानिक राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे। तर या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ग्रामीण भागातील पकड वाढेल आणि गोकुळसारख्या संस्थांवरही प्रभाव पडणार असे चित्र दिसत आहे। अशाच राजकारणातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज।